की हा एअरपोर्ट कशा प्रकारे नवभारताचं प्रतीक आहे। मोदीजींनी प्रगतीच्या अंतर्गत हे एअरपोर्ट घेतल्यानंतर महाराष्ट्र आणि भारताच्या विकासामध्ये एक महत्त्वाची भूमिका हा निभावणार आहे। मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? हा माझा व्हिडिओ पाहिल्यानंतर, हे वास्तव पाहिल्यानंतर तुमच्या मनात काय भाव निर्माण झाला? तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहताय? कुठल्या भागातून पाहताय? कुठल्या गावातून, कुठल्या शहरातून पाहताय तेही सांगा आणि हा व्हिडिओ पूर्ण पहा। वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा। माझे विचार पडत असेल लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा। भारत माता की जय, वंदे मातरम। जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन। नमस्कार मित्रांनो, वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत। मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी केळुसकर। मित्रांनो, नवीन मुंबईमधील एअरपोर्ट याचं उद्घाटन झालेलं आहे आणि ते सुद्धा नरेंद्र मोदीजींच्या करकमलाने। मित्रांनो, हे एअरपोर्ट कित्येक वर्ष प्रतीक्षेत होतं आणि शेवटी त्याचं उद्घाटन झालं आहे, लोकार्पण झालेलं आहे। देवेंद्र फडणवीस यांचं भाषण ऐका, म्हणजे काय काय त्याच्यात अडचणी कशा आल्यात आणि त्या अडचणींवरती मात कसा केला गेला जरा ऐका। की हा एअरपोर्ट कशा प्रकारे नवभारताचं प्रतीक आहे। या एअरपोर्टची संकल्पना 90च्या दशकातली होती। अनेक वर्ष आम्ही जेव्हा मुंबईहून पुण्याला जायचो तर एक बोर्ड फक्त लागलेला असायचा की या ठिकाणी नवी मुंबईचं आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट होणार, पण काहीच पुढे जायचं नाही। ज्यावेळी मोदीजींच्या नेतृत्वात देशात आणि महाराष्ट्रात सरकार आलं, आम्ही माननीय मोदीजींना विनंती केली की आपलं जे प्रगती आहे, ज्यामध्ये सगळ्या प्रोजेक्टचा ते रिव्ह्यू करतात, त्याच्यामध्ये नवी मुंबई एअरपोर्ट आपण घ्यावं। आपल्याला आश्चर्य वाटेल, मोदीजींनी प्रगतीच्या अंतर्गत हे एअरपोर्ट घेतल्यानंतर 10 वर्ष, मागील 10 वर्षामध्ये 8 NOC अशा होत्या ज्या या एअरपोर्टच्या निर्मितीची सुरुवात करायला हव्या होत्या, पण त्या मिळत नव्हत्या। मोदीजींनी प्रगतीची पहिली बैठक ज्या दिवशी घेतली त्या दिवशी सकाळपर्यंत मुख्य सचिवांनी सांगितलं, साहेब 7 NOC आलेल्या आहेत। आणि मग मोदीजींनी विचारलं 8वी NOC का नाही? त्याला 1 महिन्याची स्टॅट्युटरी नोटीस होती, ती निघालेली होती। 15व्या दिवशी 8वी NOC आली आणि जे 10 वर्ष झालं नव्हतं ते मोदीजींच्या एका मीटिंगने त्या ठिकाणी झालं आणि याची निर्मिती सुरू झाली। आणि हा अतिशय सुंदर असा एअरपोर्ट, 9 कोटी पॅसेंजर हँडल करू शकेल असा एअरपोर्ट। हा एअरपोर्ट एक इंजिनिअरिंग मार्वल देखील आहे। हा एअरपोर्ट बनवण्याकरता या ठिकाणी पहाड देखील क्लिअर करावा लागला। नदी जी आहे त्या नदीला देखील त्या ठिकाणी परिवर्तित करावं लागलं आणि त्यातून आज अतिशय सुंदर असा एअरपोर्ट सुरू झालेला आहे। हा केवळ एअरपोर्ट नाही आहे, तर महाराष्ट्र आणि भारताच्या विकासामध्ये एक महत्त्वाची भूमिका हा निभावणार आहे। मी तर असं म्हणेल, केवळ हा एक एअरपोर्ट महाराष्ट्राचा GDP 1% वाढवण्याची क्षमता ठेवतो आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात आज महाराष्ट्र पुढे जाणार आहे। आणि आपण बघा, एअरपोर्ट होण्याच्या आधीच मोदीजींच्या नेतृत्वात अटल सेतू तयार झालाय आणि आता तर हा पहिला एअरपोर्ट असेल ज्याला वॉटर टॅक्सी देखील मिळणार आहे। म्हणजे इथल्या वॉटर टॅक्सीमध्ये बसून थेट गेटवे ऑफ इंडियाला आपल्याला जाता येईल, कुठलाही ट्रॅफिक या ठिकाणी असणार नाही, अशा प्रकारची व्यवस्था या एअरपोर्टने या ठिकाणी केली आहे। दुसरा महत्त्वाचा जो आपला प्रकल्प आहे, आपली 40 किलोमीटरची अंडरग्राउंड मेट्रो। ही मेट्रो देखील मोदीजींच्या आशीर्वादाने वेगवेगळे अडथळे पार पाडत गेली। मला अभिमान आहे, देशातली सगळ्यात मोठी अंडरग्राउंड मेट्रो ही मुंबईमध्ये आपण तयार करू शकलो आणि साऊथ टू नॉर्थ कनेक्टिव्हिटी आपण त्या ठिकाणी केली। पण ही करत असताना शिंदे साहेबांनी सांगितलं, वेगवेगळे अडथळे तर आलेच, पण ग्रीन ट्रायब्युनल, हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट, रिव्ह्यू पिटिशन अशा अनेक अडथळ्यांची शर्यत पार करत आम्ही
हिचं काम पूर्ण करू शकलो याचं कारण या प्रत्येक क्षणाला माननीय मोदीजी आमच्या पाठीशी होते. प्रत्येक क्षणाला केंद्र सरकार आमच्या पाठीशी उभं होतं आणि म्हणून हे सगळे अडथळे पार झाले आणि एक इंजिनिअरिंग मार्वल अशा पद्धतीने आपण हे करू शकलो. मोदीजींनी आपल्याला आदेश दिला होता की ट्रान्सपोर्टेशन सिस्टीमचं इंटिग्रेशन झालं पाहिजे. जोपर्यंत सगळ्या ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम या एका तिकिटावर आणि एका प्लॅटफॉर्मवर येत नाही तोपर्यंत एंड टू एंड सोल्युशन मिळत नाही आणि त्या ठिकाणी लोकांना फायदा होत नाही. आज आपण मुंबई वन हे आपलं ॲप या ठिकाणी मोदीजींच्या हस्ते लॉन्च करतोय. या ॲपवर मेट्रो असेल, मोनो असेल, बस असेल, वॉटर टॅक्सी असेल, सबअर्बन रेल्वे असेल, सगळ्यांकरता आता एकच तिकीट असेल. एका तिकिटावर आपल्याला सगळीकडे प्रवास करता येईल अशी संकल्पना या ठिकाणी करण्यात आली आहे. त्यामुळे कोणालाही आपण जिथे उभे आहोत तिथपासनं आपल्या घरापर्यंत पोहोचण्याकरता जे जे करावं लागेल त्याकरता एका ॲपवर आपल्याला त्याचा ट्रॅव्हल प्लॅन देखील मिळेल आणि त्याचं तिकीट देखील एका ॲपवर आपल्याला या ठिकाणी मिळेल. मुंबईला सुगम बनवण्याकरता आजचा हा कार्यक्रम अत्यंत महत्त्वाचा आहे. ऐकलत का मित्रांनो? 90च्या दशकामध्ये याची पायाभरणी झाली होती आणि त्यानंतर किती वर्ष ओलांडलीत हा कार्यान्वित व्हायला, लोकार्पण व्हायला. याचा विचार करा मित्रांनो. हे का घडलं, का घडते याला कारण का? विघ्न संतुष्टी माणसं. त्यांना ना देशाचा विकास करायचा आहे, ना महाराष्ट्राचा विकास करायचा आहे, ना महाराष्ट्रातील जनतेचा, ना देशातील जनतेचा. आणि असे मध्ये मध्ये अडचणी निर्माण करणारे, खोडा घालणारे लोक ह्या देशामध्ये, ह्या महाराष्ट्रामध्ये आहेत. विघ्न संतुष्टी माणसं. मग ते अनेक प्रकारे, अनेक तऱ्हेने त्याच्यामध्ये काय करतात? खोडा घालतात, अडचणी निर्माण करतात. आणि ह्या अडचणींवरती मात करून नरेंद्र मोदीजींनी ही विकासगंगा वाहिली आहे. आता ह्या विकासगंगेमध्ये कोणाचा फायदा होणार आहे? तर समस्त भारतीय जनतेचा, भारतीय नागरिकांचा, भारतीय समाजाचा. आणि त्या भारतीय समाजामध्ये जो कोण आहे नागरिक, मग तो कुठल्याही तथाकथित धर्माचा असो किंवा तथाकथित जातीचा असो, त्या प्रत्येकाचा विकास होणार आहे. मग हा विकास रोखणारे कोण आहेत? या विकासाला खीळ मारणारे कोण आहेत? हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. असो मित्रांनो, एक चांगली घटना घडली आहे, एक उद्घाटन झालं आहे, लोकार्पण झालं आहे. आता आपण अशा व्यक्तींच्या संदर्भात जास्त भाषा करूया नको. तुमच्या लक्षात आलंच असेल मी कोणाबद्दल बोलतो आहे. त्याच्यामध्ये कोण खीळ घालत होतं, कोण ह्या गोष्टीला रोखत होतं, कोणाचे हे मनसुबे होते, कोण हे विघ्न संतुष्टी आहे. असो मित्रांनो, हेच ते वास्तव आहे आणि हे वास्तव समजून घेणं गरजेचं आहे. नरेंद्र मोदीजी जे काय करतायत ते ह्या देशाचं हित करतायत, देशाची उन्नती करतायत, उत्कर्ष करतायत. आता ह्याच्यात तुमचा सहभाग किती आहे हे महत्त्वाचं आहे. तुमचा ह्याच्यात मोलाचा वाटा किती आहे हे महत्त्वाचं आहे. एक नागरिक म्हणून, ह्या देशाचा एक मतदार राजा म्हणून हे आता तुम्ही ठरवा. कोणाला साथ द्यायची, कोणाचा विरोध करायचा, कोणाचं समर्थन करायचं, कोणाचा विरोध करायचा, हे तुमच्या हातात आहे. हेच ते वास्तव आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? हा माझा व्हिडिओ पाहिल्यानंतर, हे वास्तव पाहिल्यानंतर तुमच्या मनात काय भाव निर्माण झाला? तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहताय, कुठल्या भागातून पाहताय, कुठल्या गावातून, कुठल्या शहरातून पाहताय तेही सांगा. आणि हा व्हिडिओ पूर्ण पहा. हेच ते वास्तव आहे मित्रांनो. आणि वास्तव समजून घेणं गरजेचं आहे. वास्तवावर बोलू काहीतरी, वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पडत असेल लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय, वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.